नमस्कार, मी मनाली. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता पाहणार आहोत बातमी 36 जिल्ह्यांची. जय पवार यांनी अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी दोघांनी एकमेकांचं स्वागत केलंय. तर या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. विनायक राऊतांनी नारायण राणेंवर हल्लाबोल केलाय. तर राणे म्हणतात 35 वर्ष राजकारणात जिल्ह्याचा विकास केला, मग MIDC मधील भूखंड कुणी घेतला? शासकीय सोडून स्वतःचं मेडिकल कॉलेज काढलं. हाच नारायण राणेंनी केलेला विकास आहे का, असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला. प्रणिती शिंदे कोणतीही सुरक्षा न घेता मतदारसंघात फिरतात. त्या एकट्याही लढू शकतात आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभेत त्या लोकांना न्याय मिळवून देतीलच, असा विश्वास सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला. शरद पवार यंदा बारामतीमध्ये मतदान करणार आहेत. लेकीसाठी पवारांनी मतदान बारामतीत करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. तर यावेळेस ते माळेगावात मतदान करणार आहेत आणि मतदानाच्या दिवशी पूर्ण दिवस शरद पवार गोविंद बागेतच राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला भेट देणार आहेत. तर नरेंद्र मोदी हे अयोध्येत राम मंदिरामध्ये रामलल्लाचं दर्शन घेणार आहेत आणि मोदी सुर्गी किल्ला ते लता मंगेशकर चौक असा जवळपास 2 किलोमीटरचा रोड शो करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी आणि रोड शोसाठी संपूर्ण अयोध्या नगरी सजवण्यात आली आहे. तर राम हनुमंताच्या फोटोसह आकर्षक फुलांनी या ठिकाणी परिसर सजवण्यात आला. उत्तर मुंबईचे महायुतीचे उमेदवार पियुष गोयल हे बोरिवली पूर्व येथील नागरिकांशी संवाद साधणार आहेत. तर गोयल यांच्या प्रचारासाठी भव्य रोड शो सुद्धा काढण्यात आलाय. यामध्ये आमदार प्रकाश सुर्वे, भाजप आमदार प्रवीण दरेकर, माजी खासदार गोपाळ शेट्टी आणि महायुतीचे कार्यकर्ते सहभागी झाले. पक्ष गेला, चिन्ह गेलं, पण मी खंबीरपणे उभी आहे. जनता पाठीशी असेल तर संघर्ष करेन, असं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. तर मेरिटवर मतदान करा, असं आवाहन सुद्धा सुप्रिया सुळे यांनी मतदारांना केलं. मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मंत्री दीपक केसरकर ऍक्टिव्ह मोडवर आलेत. केसरकरांनी सावंतवाडी बाजारपेठेत जाऊन नागरिकांच्या आणि व्यापाऱ्यांच्या गाठीभेटी घेत राणेंचा प्रचार केलाय. सिंधुदुर्गची जनता राणेंच्याच पाठीशी उभी राहील, असा विश्वास केसरकरांनी व्यक्त केलाय. सत्ताधारी सध्या घाबरलेले आहेत, म्हणून 10 वर्षात काँग्रेसनं काय केलं असं विचारत काँग्रेसवर टीका करतायत, असं वक्तव्य काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी केलं. सत्ताधाऱ्यांना शाहूंच्या विचारांची एवढी घृणा का आहे, असा सवाल सुद्धा वडेट्टीवारांनी उपस्थित केलाय. तर जळगावमधील सभेमध्ये गुलाबराव पाटलांचा एक अनोखा अंदाज पाहायला मिळाला. ईडीनं केलेल्या कारवायांचं त्यांनी शायरीतून कौतुक केलंय. ईमानदारों के लिए लहर है मोदी, बेईमानों के लिए कहर है मोदी, असं म्हणत त्यांनी मोदींवर कौतुकाचा वर्षाव केलाय. धुळे लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या अर्ज छाननी प्रक्रियेमध्ये 22 अर्ज वैध ठरले आहेत, तर 8 अर्ज अवैध ठरलेत, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. तर उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस असून लढतीचं अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. सोलापूरमधील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि त्यांच्या प्रचारासाठी पदयात्रा सुद्धा काढण्यात येणार आहे. भवानीपेठ परिसरात पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं. सुशीलकुमार शिंदे सुद्धा यावेळेस उपस्थित राहणार आहेत. संगमनेरमध्ये भजे पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, सुधीर तांबे देखील सहभागी झाले होते. तर निवडणुकीच्या काळात वातावरण कितीही गरम झालं तरी पार्टीनिमित्त सर्व पक्षी एकत्र येत असल्याचं इथं फायदा होतो, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. दोन्ही पक्षाचे उमेदवार एकमेकांबाबत बोलत नाहीत, मात्र माझ्या विरोधात बोलतायत आणि त्यांना एवढी माझी धास्ती घेतलीये का, असा टोला विशाल पाटलांनी लगावलाय. तर माझे वारे होतेच, मात्र आता त्याचं वादळ झालं, असंही ते यावेळेस म्हणाले. तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार आज थंडावणार आहे. तर राज्यात तिसऱ्या टप्प्यात 11 जागांसाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे उरलेल्या अवघ्या काही तासातच निवडणुकांच्या प्रचारासाठी उमेदवार मैदानात उतरले. बारामतीमध्ये महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची आज सांगता होणार आहे. तर मिशन ग्राउंड इथं सभा होणार आहे. शारदा प्रांगण येथून पदयात्रा निघणार आहे. अजित पवार, पार्थ पवार, जय पवार हे देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 2 दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। यावेळी कोल्हापूर आणि हातकणंगलेमध्ये मुख्यमंत्री शिंदेंची सांगता सभा होणार आहे। सभेमध्ये मुख्यमंत्री कुणावर निशाणा साधणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रात झंझावाती दौरा आहे। मुंबईमध्ये 2 तर नगर, बीड आणि नंदुरबारमध्ये पंतप्रधान मोदींची जाहीर सभा होणार आहे। 17 मे रोजी शिवाजी पार्क मैदानावर पंतप्रधान मोदींची तोफ धडाडणार आहे, तर 7 मे रोजी नगर आणि बीडमध्ये तर 10 मे रोजी नंदुरबारमध्ये जाहीर सभा होणार आहे। धनंजय मुंडेंनी पुन्हा एकदा शरद पवारांवर शरसंधान साधले। राज्यात जी राजकीय परिस्थिती समोर आली आहे त्याचे कर्ते शरद पवार असल्याचा गौप्यस्फोट धनंजय मुंडेंनी केलाय आणि दुसरीकडे पंकजा मुंडेंची निवडणूक ती माझी निवडणूक आहे असं म्हणत त्यांनी बहिणीची बाजू घेतली। देवेंद्र फडणवीसांविरोधात मोठा कट रचण्यात आलेला होता। याबाबत लवकरच गौप्यस्फोट करेन असं मोहित कंबोज यांनी म्हटलंय। या कटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची महिला नेता, IPS अधिकारी, आमदार आणि एका माजी पत्रकाराचा सुद्धा समावेश असल्याचं कंबोज यांनी म्हटलं। महायुतीचे उमेदवार नारायण राणेंच्या प्रचारार्थ आज सावंतवाडीमध्ये जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय। दीपक केसरकर राणेंच्या प्रचारासाठी मैदानात उतरलेत आणि यावेळी ठाकरेंनी केलेल्या टीकेला केसरकर काय प्रत्युत्तर देणार याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलं। उस्मानाबाद लोकसभेच्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत। महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील आणि मवियाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यात काट्याची लढत पाहायला मिळते। दिवसभर दोन्ही उमेदवार मतदारसंघात प्रचार रॅली काढणार आहेत। सांगलीमधील मविया, महायुती आणि अपक्ष उमेदवार या तिन्ही उमेदवारांकडून आज शेवटच्या दिवशी जोरदार प्रचार केला जातोय। संजय काका पाटील, विशाल पाटील, चंद्रहार पाटील शेवटच्या दिवशी शक्ती प्रदर्शन होणार आहे। लोकसभा निवडणुकांमध्ये प्रत्येकाला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी गृहमतदानाकरिता चोपडा आणि रावेर मतदारसंघात मतदान पार पडलं, तर 85 पेक्षा अधिक दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांनी आज गृहमतदानाद्वारे आपला मतदानाचा हक्क बजावला। प्रकाश आंबेडकरांनी राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसच्या संपर्कात असल्याचं विधान केलं होतं। यावरून बाळासाहेब थोरात आणि विखेंमध्ये चांगलीच झुंपली आहे। त्यांना हवा लवकर कळते असं म्हणत थोरातांनी टीका केली आहे, तर थोरातांच्या डोक्यावर परिणाम झाला असं पलटवार विखे पाटलांनी केलाय। अभिनेता गोविंदाचा मावळमध्ये रोड शो होणार आहे। महायुतीचे मावळमधील उमेदवार श्रीरंग बारणे प्रचारासाठी ही रॅली काढण्यात येणार आहे। मुंबईसह महाराष्ट्रातील हिरे उद्योगाची आणखी भरभराट होणार असल्यामुळे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजप आणि महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांनी दहिसर येथील मेळाव्यामध्ये सांगितले। लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजल्यानंतर बसपकडून कोणतीच हालचाल नव्हती, मात्र अखेरच्या क्षणी बसपकडून मुंबईमध्ये 6 उमेदवार रिंगणात उतरले। त्यात गायक नंदेश उमाप यांना उत्तर पूर्वमधून उमेदवारी देत बसपनं आश्चर्याचा धक्का दिला। आनंद गीते यांनी भाजपवर सडकून टीका केली। पंतप्रधान विचारतात की काँग्रेसनं काय केलंय, मात्र काँग्रेसनं जे पेरलं तेच तुम्ही विकताय असा हल्लाबोल केलाय आणि 3 लाख मताधिक्यांनी विजय होईल असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला। मध्य आणि हार्बर मार्गावर अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी आज मेगाब्लॉक घेतला जाणार आहे, तर ट्रान्स हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक नसल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे। CSMT येथून सकाळी 10:25 ते 3:35 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान थांबून डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येईल आणि निर्धारित वेळेपेक्षा 15 मिनिटं उशिरा पोहोचेल। बडनेरा, नाशिक, भुसावळ, वर्धा मेमू उद्या रद्द होणार असून नांदुरा ते जलंब दरम्यान नॉन इंटरलॉकिंगसाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे। 4 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या। उल्हास नदीच्या किनाऱ्यावरील असलेल्या म्हशींच्या तबेल्यामधील सांडपाणी नदीत सोडलं जाते, त्यामुळे उल्हास नदीला प्रदूषणाचा विळखा बसलाय, तर या सगळ्याकडे प्रशासनाचं लक्ष नसल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केलाय। डोंबिवली रेल्वे स्थानकामधील प्लॅटफॉर्म नंबर 4 वरील सरकता जिना अखेर सुरू झाला आहे। हा जिना गेल्या अनेक दिवसांपासून बंद होता। न्यूज 18 लोकमतने ही बातमी दाखवली आणि त्यानंतर हा जिना रेल्वे प्रशासनानं सुरू केलाय। हिंगोलीमधल्या मुख्य बाजारपेठांमधील रस्त्यांवर मोकाट गुरं वर्दळीच्या वेळेस ठिय्या बांधून बसतात, त्यामुळे रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत असल्यामुळे नागरिक हैराण झाले, तर या मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून केली जाते।
मे महिन्यामध्ये सुरुवातीलाच गोंदिया जिल्ह्यामध्ये 42 अंशावर पारा गेल्यामुळे नागरिकांना उन्हाचे चटके जाणवू लागले। त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय। तसंच काम असेल तरच घराबाहेर पडा असंही यावेळी सांगण्यात आलं। अकोला जिल्ह्यामध्ये मे हीटचा तडाखा जाणण्यास सुरुवात झाली आहे, तर तापमानाचा पारा 44.3 अंश सेल्सिअसवर गेलाय। परिणामी जिल्ह्यातील जलाशयातील साठ्याचं बाष्पीभवन होत असल्यामुळे जलाशयातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होतीये। उष्णतेच्या लाटेमुळे राज्यातील जलसाठ्यात मोठी घट झाली आहे। मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये राज्यातील पाणीसाठा 28% पोहोचलाय। त्यामुळे 2344 गावं आणि 5749 वाड्यांना 2952 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो। तर भुसावळच्या हतनूर धरणामधील जलसाठ्यामध्ये यंदा झपाट्यानं घट होते। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये धरणामध्ये 60% जलसाठा कमी आहे। त्यामुळे 110 गावांमध्ये पाणी टंचाईची भीती निर्माण झाली। मराठवाड्यामध्ये पाण्याचा प्रश्न अधिकाधिक गंभीर होताना पाहायला मिळतोय। मागील अनेक दिवसांपासून अनेक भागांमध्ये पाणीची स्थिती निर्माण झाली। मराठवाड्यात केवळ 17% पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे। तर भुसावळ शहराला गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या भेडसावते। त्यामुळे पालिकेच्या 10 टँकरद्वारे शहराला पाणी पुरवठा करण्यात येतोय आणि आता भर म्हणून पालिकेनं 4000 लिटर क्षमतेचा 2 नवीन टँकर सुद्धा घेतले। बीड जिल्ह्यामध्ये दुष्काळाच्या झळा जाणवत आहेत। पाणीच नसल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आणि त्याचा सगळ्यात मोठा फटका फळबागेला बसलाय। मोसंबीच्या बागा पाण्याविना करपून गेल्यात। त्यामुळे आता शेतकऱ्यांना लाखोंचा फटका बसत असून सरकारनं शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी जोर धरली। जळगावमध्ये जामोद तालुक्यामध्ये माल वाहणाऱ्या एका वाहनानं धडक दिल्यामुळे एक माणूस गंभीर जखमी झाला आणि त्या व्यक्तीला उपचारासाठी नेतो असं सांगत चालकानं त्या व्यक्तीला जंगलात फेकून दिला आणि जंगलात उपचार न मिळाल्यामुळे जखमीचा तडफडून मृत्यू झाला। या प्रकरणी आरोपीला अटक देखील करण्यात आली। तर हिंगोलीमधल्या नागनाथ इथं तलाठ्याच्या शासकीय निवासस्थानावर मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञातांनी दगडफेक केली आणि या दगडफेकीच्या घटनेत खिडक्यांच्या काचा दरवाजे फुटून नुकसान झालंय। या घटनेविरोधात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। निवडणुकीच्या काळामध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येतो। अशातच बीडच्या गोवराईमधील चेकपोस्टवर एका कारमधून लोखंडी पेटीतून तब्बल 1 कोटीचं गव्हाण सापडले। मात्र चालकाकडे कोणतीच कागदपत्र नसल्यानं पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि या प्रकरणाची अधिकाधिक तपास जो आहे तो सुरू आहे। वाशिम शहरामधील पुसद नाका परिसरामधून अवैधरित्या बैलांनी कत्तलीसाठी नेणाऱ्या ट्रकला हिंदू धर्मरक्षकांनी पकडून त्यातून 14 बैलांना जीवनदान दिलंय। तर या घटनेनंतर आरोपी ट्रक सोडून पसार झाला आणि याचा शोध पोलीस घेत आहेत। अहमदनगरमध्ये ओव्हरटेक करताना कारचा आणि एसटीचा भीषण अपघात झाला। या अपघातात 4 जागीच मृत्यू झालाय, तर 3 जण गंभीर जखमी झाले। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। वाढलेल्या तापमानामुळे जंगलामधील पाणवठे कोरडे पडायला लागल्यामुळे माकडांच्या कळपानं यवतमाळमधील शहरी वस्त्यांमध्ये धुमाकूळ घातला। त्यामुळे आता नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। 150 वर्षांची परंपरा असलेल्या जळगाव शहरामधील जुने जळगावमध्ये श्री खंडेराव महाराजांच्या 12 गडा ओढण्याचा कार्यक्रम पार पडला। यावेळी भाविकांनी श्री खंडेराव महाराज की जय या जयघोषानं कार्यक्रमाला सुरुवात केली। संभाजीनगरमधल्या चिकलठाणा शिवारामधील सिटीजवळ जमिनीच्या वादातून 2 गटात वाद झाला। यामध्ये जमावानं जेसीबीच्या सहाय्यानं बांधकामाची तोडफोड करत 8 मजुरांच्या दुचाकी पेटवून दिल्या। त्या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला। आणि बातम्यांच्या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परतणार आहोत। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।